संघर्ष समिती ही समिती गेली 4 वर्ष संपूर्ण हिंदुस्थान आणि विश्वामध्ये श्रीकृष्ण जन्मभूमीच्या मुक्तीसाठी कार्य करत आहे। त्या अनुषंगाने घराघरापर्यंत श्रीकृष्ण जन्मभूमीचा मुद्दा पोहोचवणे व श्रीकृष्ण जन्मभूमीसाठी ठिकठिकाणी धार्मिक संमेलन आयोजित करणे हे समितीचं कार्य आहे। तर यामध्ये जिथे हिंदू समाज राहत आहे त्या विश्वातील सगळे लोक जोडले जातात। कुठे लाख लोक आहेत, कुठे 2 लाख आहेत, कुठे हिंदुस्थानमध्ये करोडो लोक आहेत, नेपाळमध्ये लाखो लोक आहेत। असं वेगवेगळ्या ठिकाणी जिथे जिथे हिंदूंच्या वसाहती आहेत, सनातन धर्माला जिथे जिथे लोक मानणारे आहेत, श्रीकृष्णाला मानणारे आहेत, तिथले लोक आपल्याशी। आमचे काही सहकारी आहेत ते कोर्टामध्ये केसेस लढत आहेत। आदरणीय प्रयागराजच्या उच्च न्यायालयामध्ये या संदर्भात आमचे काही सहकारी कोर्टामार्फत लढत आहेत, काही सहकारी सुप्रीम कोर्टामध्ये लढत आहेत। आमच्या काही सेल आहेत ते स्वाक्षरी अभियानामार्फत लोकांपर्यंत हा मुद्दा घेऊन जात आहेत आणि आमचा एक सेल आहे तो गावोगावी जिल्ह्यामध्ये किंवा विभागामध्ये मोठमोठ्या प्रकारचे धार्मिक आयोजन करत आहे। जसे धर्मसभा असू देत, संमेलनं असू देत, मेळावे असू देत, त्या प्रकारचे आयोजन करून हा कृष्ण जन्मभूमीचा मुद्दा लोकांपर्यंत येत आहे। मूळ मुद्द्यावर आला, जिथे भगवान श्रीकृष्ण प्रगट झाले मथुरेमध्ये आणि ते प्रगट झाल्यानंतर त्या जागेवरून त्यांनी प्रवास सुरू केला। ते गेले वृंदावनला वसुदेवजींच्या टोपलीमध्ये बसून। आज त्या जागेवरती काही अनधिकृत बांधकाम आहे, त्या बांधकामाला तिथून काढण्यासाठी हे संघटन कार्यरत आहे। संविधानिक मार्गाने असू दे, नंतर तुमचं आंदोलनात्मक असू देत किंवा पूजापाठ करून असू देत, त्यासाठी हे संघटन कार्यरत आहे। आदरणीय शासनाचा चांगला आम्हाला पाठिंबा आहे, शासनातील काही नेते मंडळींचा पाठिंबा आहे आणि मला आशा आहे की आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी जे भगवान बलरामांचे अंश आहेत, जे भगवान बलराम श्रीकृष्णांचे जे मोठे भाऊ जे शेषनागाचे प्रतीक मानले जातात, त्याचे अंश आदरणीय नरेंद्रजी मोदी आहेत। यांच्या प्रयत्नाने आणि यांच्या कार्याने ज्याप्रमाणे राम जन्मभूमी मुक्त झाली त्याप्रमाणे कृष्ण जन्मभूमी देखील लवकरच मुक्त होईल। पण आम्ही मग तुम्ही म्हणाल तुम्ही का कार्य करतात, तर सगळंच जर त्यांनी केलं तर मग जनतेने काय करायचं, समाजाने काय करायचं, त्यांचे हात मजबूत करण्यासाठी आणि हा लढा प्रखर करण्यासाठी आणि लोकांपर्यंत हा मुद्दा नेण्यासाठी आम्ही कार्य करतो। तेच चालू आहे ना आमचं स्वाक्षरी अभियान। आम्ही 50 कोटी स्वाक्षऱ्यांचं अभियान करत आहोत। 1 कोटी स्वाक्षऱ्या आम्ही गेल्या 2 महिन्यामध्ये घेतलेल्या आहेत। ह्या वर्षी जो नाशिकचा कुंभमेळा होतो आहे त्याच्या समाप्तीपर्यंत 50 कोटी स्वाक्षऱ्यांचा आमचा मनोदय आहे आणि 111 ठिकाणी यज्ञ करायचा विचार आहे आणि त्याच्यातला 4 यज्ञ आम्ही केलेले आहेत।